तुमच्याही आयुष्याला कलाटणी मिळेल, एक नवी दिशा मिळेल. हा रंगमंच आज केवळ तुमच्या मनोरंजनासाठी उभा नाहीये बरं का, तर तो तुमच्या माझ्या अंतर्मनाला जागा करण्यासाठी उभा आहे. चला तर मग रंगदेवता आणि रसिक देवता यांना वंदन करून एपी ग्रुप्स चंद्रांगण बालक पालक मंडळी सादर करीत आहे गुरु माऊली निसर्गाची सावली. नाट्यसंघ, लेखन आणि दिग्दर्शन सौ वेदिका कुलकर्णी, दिग्दर्शन सहाय्य अनिरुद्ध कुलकर्णी आणि उन्नती शिरकर, ध्वनी व्यवस्था राजरत्न, प्रकाश विश्वजीत, नेपथ्य संपूर्ण चंद्रांगण पालक वर्ग. कलाकार लेईशा शिंदे आजी, गौरी येरावार आई, अक्षित कुलकर्णी मुलगा, शरण्या केदार मुलगा, वरद साळुंखे मित्र बिबट्या, उत्कर्ष शिरोडकर बसप्पा, सुदीक्षा शिवाले बसप्पाची बायको, पृथ्वीराज चव्हाण आजोबा आणि अद्वैत कुलकर्णी स्वामी समर्थ. अक्षिता आहे का खेळायला? मला त्याच्यासोबत खेळायचं आहे. हो तर मग नगर फिरून येतो. बरं आजोबा. ए अक्षित, तू खेळायला येतोस का? नाही, मला दादीची गोष्ट ऐकतोय. अरे वा, गोष्ट मला पण ऐकायची आहे ती गोष्ट. ये ये.
तरी ऐकून घ्या. एकेकाळी एक बसप्पा नावाचा माणूस होता. काट्यांच्या गाडीवर झोपणं सोपं नाहीये. हे कुठलं तरी अवतारी साधू वाटतंय. काय बरं नाव असेल यांचं? बसप्पा, ए बसप्पा, कोण तुम्ही? मी तुम्हाला कधी पाहिलं नाही. मग तुम्हाला कसं माहिती माझं नाव? जरी तुला माहिती नसेल मी कोण आहे, मला माहितीये तू कोण आहेस. मी कोण आहे जाणून घेण्यापेक्षा स्वतःला विचार, तू कोण आहेस? मी एक दरिद्री, कपाळ करंटा, काम नशिबी, आयुष्यात चाललेला माणूस आहे मी. हरलेला म्हणायला तू लढलाच कोणाबरोबर? ज्याच्याकडे धन नाही तो दरिद्री नाही. ज्याच्याकडे आपली स्वतःची माणसे नाही तो दरिद्री. स्वतःला कपाळ करंटा म्हणून या हातावरच्या देशापेक्षा या हातातलं बळ बघ. उठ, चालायला रस्ता सापडेल, धावायला यश सापडेल. हे घे ज्योत घेतली, अखंड प्रवासात तुला रस्ता दाखवेल. या एवढ्याशा ज्योतीत तिचा अंत करायची शक्ती आहे, अख्खं जग जाळायची शक्ती आहे. तर स्वतःतल्या प्राण ज्योतीवर विश्वास ठेव. स्वामी, तुम्ही माझे स्वामी आहात. तुम्ही माझे डोळे उघडले. मी कायम तुमच्यासोबत तुमची सावली बनून जाईल. लिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. घरात काहीही नाही, समधी लेकरू उपाशी, आणि हे लागले ते वेळा साधूच्या मागे. त्याच्यापेक्षा काहीतरी काम धंदा करावा, चार पैसे काढावा, संसार तरी सुखाचा होईल.
विश्वास हीच जमा आणि विश्वास हीच बाकी. बसप्पा, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? स्वामी, तुम्ही आहात म्हणून मी आहे. बा झालं. त्या वेळेच्या मागे लागून घरातलं सगळं संपलं. अहो, आता तरी जागे व्हा. जा, परत जाऊन विचारा त्या वेळा स्वामीला काय दिलंस. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती, भवानी शंकर, शिवशंकर शंभो. चल बसप्पा, चल. स्वामी, आपण कुठे चाललो? विश्वासाने पुण्य मिळतं आणि घोर शंकेने विष. तुझ्या मनातलं तेच विष काढून टाकायचा एक उपाय दाखवायला येतोय. चल. काय सप्रेम भेट तुझ्यासाठी नाही, तिचं विष तुझ्या मनात भरलं जाते हे तिच्यासाठी आहे. चल. स्वामी, नक्कीच सापडायचो. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? स्वामी, उचल. चालतो. थांब. येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. आला? विचारलं का त्यांना? तसं विचारलं. त्या स्वामींनी तुझ्या डोक्यात परत एखादा नवीन साप सुद्धा असेल. नको बोलू त्यांना काही. तुझ्या याच चिडचिडमुळे त्यांनी हे पाठवलंय तुझ्यासाठी. काय पाठवलंय बघू बरं. नको. अहो द्या. नको. अहो सोडा. नको. स्वामी, नको. स्वामी. स्वामी, तुम्ही महान आहात. स्वामी, तुम्ही महान आहात. शंका आणि संशय जरी मनात सापासारखा थैमान झाला असला तरी गुरूंवरचा विश्वास महत्वाचा असतो. बाळा, नेहमी लक्षात ठेव, गुरु म्हणजे दिशा, गुरु म्हणजे सत्य आणि गुरु म्हणजे सूर्य. नेहमी गुरूंवर विश्वास ठेव, कारण त्या विश्वासात भक्ताच्या उदंड यशाचा मंत्र दडलेला आहे. भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मुलांनो, नेहमी गुरुवरती विश्वास ठेवावा आणि स्वामी नेहमी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो आजी, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मुलांनो, आपल्या मनात वाईट आणि चांगले हे दोन्ही विचार चालू असतात. आपण कोणत्या विचाराचं ऐकायचं, कोणत्या विचाराला फॉलो करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात ते आपले गुरु. म्हणजे तो लहान असो वा मोठा, जो शिकवतो तोच गुरु. हो ना? म्हणजे मी पण गुरुचा गुरु बनू शकतो. हो, अगदी बरोबर. कोणाकडूनही चांगली गोष्ट शिकता आली की तो आपला गुरुच. म्हणजे कोण दादी? आणि तुम्ही सांगितलं ना, गुरु म्हणजे आपले टीचर असतात रे. मुलांनो, गुरु म्हणजे फक्त टीचरच नाही. गुरु हा कोणताही माणूस असू शकतो जो आपल्याला चांगली शिकवण देतो, तो आपला गुरुच. काय रे पोरांनो, झाली का तुमची गोष्ट ऐकून? हो आजोबा, खूप छान गोष्ट ऐकली. वा वा, चांगलं. आजी, जरा तो रिमोट दे रे. मला बातम्या बघतो. बोल आजोबा. ए आजी, थँक्यू. खूप छान गोष्ट सांगितलीस. ठीक आहे बरं,
व्यापार बंदीचा निर्णय. पुण्यातील पाषाण सुतारवाडीमध्ये बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीती पसरली आहे. एका सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या गेटवरून उडी मारताना दिसला. यानंतर वन विभागानं शोध मोहीम सुरू केली आहे. परिसरामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे सुद्धा आढळून आले. तर वारंवार या ठिकाणी बिबट्या येत असतो आणि पुण्यामधल्या पाषाण सुतारवाडीमध्ये बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे. एका सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या चित्रित झालेला आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये सध्या भीती पाहायला मिळते. आई, ए आई जरा बाहेर ये बरं. ए आई ये ना गं. अहो तुम्ही आला? हो. काय झालं अभि? का ओरडतोय? अगं आई, एक गुड न्यूज आहे. मला एक खूप मोठा प्रोजेक्ट मिळालाय. अरे वा, छानच वाटतंय. कोणता प्रोजेक्ट मिळालाय? अहो बाबा, त्या तामिनी घाटाच्या साईडला एक मोठी फॅक्टरी उभारायची आहे. खूप मोठा प्रोजेक्ट आहे. अहो, पण त्या साईडने तर खूप सारे जंगल आहे. अगं, आहे जंगल, पण खूप मोठा प्रोजेक्ट आहे. खूप पैसा मिळणार आहे. 200 झाडे कापावी लागतील. पण अहो बाबा, तुमच्या प्राण्यांची गरज पडली तर प्लॅन कुठे राहतील? आणि झाडच नसली तर आपल्याला ऑक्सिजन तरी कुठून मिळेल हो बाबा? मुलांनो, मोठ्यांच्या गोष्टीत आपण पडायचं नाही. चला तुम्ही आज जाऊन जेवणाची तयारी करा. आम्ही आलो. हो आई. मग सरसर विचार करून आपल्या सतत वेळ बुद्धीला पटेल तेच करावं माणसाने. चला जेवणाची तयारी करा. हॅलो. हॅलो, हा विवान बोल. मला बाहेर येतो का भेटायला? हो हो येतो. अगं मी जरा जाऊन आलो बाहेर. हो. आणि झाडच नसली तर आपल्याला ऑक्सिजन तरी कुठून मिळेल हो बाबा? अहो बाबा, तुम्ही तर प्राण्यांची गरज सोडली तर प्राणी कुठे राहतील? बरोबरच बोलत होती बघ. जर आपण त्या प्राण्यांची गरज तोडली तर ते जातील कुठे? इथेच येतील ना. आपल्याला खायला. खरंच मुलांनी आज माझे डोळे उघडले आणि त्यांच्यामध्ये मला गुरुमौलींचं दर्शन झालं. प्रगतीसाठी पुढे जाणं नक्कीच गरजेचं आहे, पण याचा अर्थ निसर्गाची हानी करणं मुळीच नाही. आजच्या काळात प्रगतीसोबतच वातावरणाची सुद्धा काळजी घेणं महत्वाची आहे. पूर्वीच्या काळी येत असतील देव चमत्कार करायला, पण आज मात्र देव निसर्ग आणि गुरु यांच्या रूपात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. गुरु आपल्याला रस्ता दाखवतात आणि आपल्याला चालायला शिकवतात, पण चालायचं मात्र आपल्यालाच आहे. गुरु आपल्याला सांगतात कसं चालायचं आणि निसर्ग आपल्याला शिकवतो कसं जगायचं. चला तर मग सगळे मिळून एक नवीन सुरुवात करूया. निसर्ग आणि प्रगती दोघांना सोबत घेऊन चालूया. अरे एक गोष्ट सांगायचीच राहिली. नेहमी समर्थांचे 4 चतुष्पाठ लक्षात ठेवा. विश्वास, गुरुत्व, निसर्ग आणि भविष्य.
स्वामी